केंद्रात मोदी सरकारला 7 वर्ष पूर्ण झालेलं आहे। महाराष्ट्रामध्ये काँग्रेस मात्र आक्रमक झालेली आहे। आपल्यासोबत आहेत नानाभाऊ पटोले, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। नाना, 400 जिल्ह्यांमध्ये कार्यक्रम होत आहेत, 1 लाख गावांमध्ये कोरोना योद्ध्यांचा सत्कार केला जातोय, तुम्ही त्यांचा विरोध करताय केंद्राचा, काय म्हणाल? पहिले आजार द्यायचा आणि नंतर सत्कार करायचा, ही जी दुटप्पी भूमिका जी भाजपची आहे ती याच्यातून स्पष्ट होतं। या कोरोनाच्या वेळेस समजा याच्यावर उपचार झाले असते तर आज देशाच्या लोकांचा जीव गेला नसता, लोकांना आर्थिक कमजोर व्हावं लागलं नसतं। देश हा आपल्याला लॉकडाऊनमध्ये आणता आला नसता, पण आपणच ताटं वाजवायचे, आपणच दिवे पेटवायचे आणि लोकांना अंधश्रद्धेमध्ये नेऊन या देशाला बर्बाद करण्याचं काम केलं। आणि आता कोरोना जे रक्षक आहेत त्यांचं तुम्ही समजा सत्कार करत असाल तर ही वेळच का येऊ दिली, हाच याच्यातून महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो। नाना, आपदामध्ये अवसर कोण शोधतंय? कारण पंचतारांकित हॉटेलमध्ये सुद्धा लसीकरण होत आहे, लोकांना लसीकरण होत नाही आहे, लोक तक्रार करतायत, काँग्रेस काय भूमिका मांडणार आता? बघा, राहुल गांधीजींनी जेव्हा नरेंद्र मोदीचं सरकार 2014मध्ये आलं त्यावेळेसच राहुल गांधींनी सांगितलं की हे सूटबूटचं सरकार आहे। आता सूटबूटचं सरकार आहे असं म्हटलं तर भाजपवाल्यांना खूप त्रास झाला होता आणि राहुल गांधीवर खूप टीका त्यावेळेस केलेली होती। पण आता या घटनेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं की देशातल्या गर्भश्रीमंत लोकांसाठीच आता लस घेता येईल अशी व्यवस्था केंद्र सरकारने त्यांच्या SOPच्या माध्यमातून केलेली आहे। आणि त्या SOPच्या माध्यमातून आपण पाहतो आहे की पंचतारिकी हॉटेलमध्ये या खाजगी लोकांना त्याचा लस देण्याच्या बाबतची भूमिका केंद्र सरकारने घेतलेली होती। आणि म्हणून आता श्रीमंतांनीच वाचावं आणि गरिबांनी मरावं ही भूमिका जी आहे, आणि म्हणून राहुल गांधींनी बोललेलं शब्द हे आता एकदम परफेक्ट बसतंय की मोदी सरकार, भाजप सरकार हे सूटबुटांचं सरकार आहे, हे सामान्य लोकांचं नाही, हे त्याच्यातून सिद्ध होतं। शेटजींचा 5 स्टार घोटाळा म्हणावा काय? हा 5 स्टार घोटाळाच आहे हा एक प्रकारचा। आपण पाहिलं असेल की परवा पण जे काही माहितीच्या अधिकारामध्ये उघड झालेलं आहे की देशातून ज्यांनी देशाच्या बँका लुटल्यात आणि विदेशामध्ये ते लपून बसलेले आहेत, त्याच्यामध्ये विजय मल्ल्या असेल, चोक्सी असतील, नीरव मोदी असेल, मग उद्योगपती रामदेव असतील, त्यांचा तो शिष्य असेल, या सगळ्यांचे 68,000 कोटी रुपये केंद्र सरकारने आपल्या तिजोरीतून भरून, म्हणजे जनतेच्या घामाचा पैसा जो केंद्राच्या तिजोरीत आहे तो या पळकुट्या लुटारू देश लुटून पडणाऱ्या लोकांना त्यांचे पैसे भरण्याचं काम केंद्र सरकार ज्या पद्धतीने करते आहे, याचाच अर्थ 5 स्टार भ्रष्टाचार हा भाजपच्या प्रत्येक रक्ताच्या थेंबाथेंबामध्ये गुंतलेला आहे, हे याच्यावरून सिद्ध होतं। ना, ब्लॅक फंगसचा जो धोका आहे तो लहान मुलांमध्ये सुद्धा वाढतोय, वयस्करांमध्ये सुद्धा वाढतोय, याला जबाबदार कोण? मी मगाशी सांगितलं की WHOने ऑलरेडी गाईडलाईन दिलेल्या होत्या की रेमडेसिविर इंजेक्शन जे आहे हे इंजेक्शन शरीराला हानिकारक आहे, जागतिक पातळीवर याला बॅन आहे। बॅन असताना सुद्धा आपल्या देशामध्ये काही केंद्र सरकारच्या मित्रांच्या ज्या निर्माते होते त्यांच्यासाठी हे चालवलेलं होतं। आपण पाहिलं की अर्ध्या रात्री आपल्या राज्यातले दोन्ही विरोधी पक्ष नेते त्या ब्लॅक मार्केटिंग करणाऱ्या त्या व्यापाऱ्याला वाचवायसाठी पोहोचलेले होते आणि त्या रेमडेसिविर इंजेक्शनचाही रिॲक्शन आता मोठ्या प्रमाणात शरीरामध्ये पाहायला मिळतं। ऑक्सिजन आणि रेमडेसिविर याचा ताबा केंद्राने त्या काळात घेतलेला होता। ऑक्सिजनचंही आपल्याला माहितीसाठी सांगतो की आयरन ज्या आपल्या इंडस्ट्रीज आहेत त्याच्यामध्ये ऑक्सिजन हे वेस्ट असतं आणि त्याच्या ज्या टाक्या असतात तसेच पडलेल्या असतात, त्या टाक्यातून त्याला सफाई नाही, काही नाही, अशा त्या टाक्यातून ते आणलं गेलेलं होतं आणि त्याचाही फरक याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळालेला आहे आणि हे WHOने सांगितलेलं आहे। म्हणून आपल्याला मोठ्या प्रमाणात ब्लॅक फंगस, व्हाईट फंगस आणि येलो फंगस या बिमाऱ्या पाहतो। त्याच्यामध्ये अनेकांचे डोळे, अनेकांचे जबडे, अनेकांचा जीव चालला, आर्थिक त्यांचा परिवार कमजोर होत चाललेला आहे आणि ही सगळी जबाबदारी नरेंद्र मोदीच्या केंद्र सरकारवर जाते। नाना, राजकीय विषयांवर तुमची प्रतिक्रिया हवी आहे। मराठा आरक्षण, OBC आरक्षण या संदर्भातला जो महत्त्वाचा मुद्दा आहे, याबाबत मराठा आरक्षणाबद्दल मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना पत्र लिहिलेलं आहे, काँग्रेसची काय भूमिका असणार आहे? कारण बोललं जाते की आता शरद पवारांनी सुद्धा अशाच प्रकारचं पत्र पंतप्रधानांना लिहावं, काही ठोस मराठा समाजाला मिळेल।
दोन गोष्टी आपल्याला पाहायला मिळत असेल की ओबीसी आरक्षणामध्येही माननीय सुप्रीम कोर्टाने आणि मराठा आरक्षणामध्येही माननीय सुप्रीम कोर्टाने क्लिअर गाईडलाईन दिलेल्या आहेत. क्लिअर, त्याला काही आरोप प्रत्यारोपाचा भाग नाही. ही सगळी जबाबदारी केंद्र सरकारची जाते. केंद्र सरकारने याच्यावरचा निर्णय घ्यावा. आता ओबीसी आरक्षणामध्ये आपण पाहिलं असेल की हे अपात्र जे लोक झालीत तर त्यांनी माननीय सुप्रीम कोर्टाने त्यावेळेस सांगितलं की नेमकी ओबीसी संख्या काय. आपण जनगणनेचा मुद्दासुद्धा मी विधानसभेचा अध्यक्ष असताना उचलला. त्यावेळेस देवेंद्र फडणवीसचं भाषण तुम्ही काढून बघा. त्यांनी त्या भाषणामध्येही त्यांनी ते सांगितलं की जनगणना झाली पाहिजे, तेव्हाच या समाजाला, ओबीसी समाजाला आर्थिक, सामाजिक आणि राजकीय फायदा मिळू शकतो. जनगणना झाली तर मिळू शकणार नाही. याचं समर्थन माझ्या ठरावावर त्यांनी केलेलं होतं. त्यांचं भाषण काढून बघा. ते आता आरोप लावतात तर त्यांना ते आरोप लावण्यात ते एक्सपर्ट आहेत. खोटं बोलायचं, रेटून बोलायचं. पण त्यांचं भाषण तुम्ही काढलं, मी ठराव आणलेला होता त्यावेळेस, तर त्याच्यामध्ये तुम्हाला हे उत्तर त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. खरं तर महत्त्वाचा भाग असा आहे की सगळं केंद्र सरकारच्या ताब्यात आहे. केंद्र सरकार सुप्रीम कोर्टाला आकडे देत नाही. ओबीसी मराठा आरक्षणामध्ये त्यांनी सांगितलं की 102वी घटना दुरुस्ती झाल्यानंतर हे राज्याला अधिकार नाही. घटना दुरुस्ती झाल्यानंतर 100 दिवसानंतर महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये त्यावेळेचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तो कायदा आणला. मग जेव्हा अधिकार राज्याला नाही तर तुम्ही कायदा कशाला आणला. एक तरी सुप्रीम कोर्टाने सांगितलं की केंद्राकडे आहे, केंद्राने निर्णय घेतला तर त्याला अडचणीचा भाग नाही, हे मान्य सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे. मग हे सगळे प्रकरण आज केंद्र सरकारच्या जवळ आहे, केंद्राजवळच त्याचा इलाज आहे. तर मग ओबीसी आणि मराठा समाजाला त्रास देण्याचं कारण आणि त्याच्यावर महाराष्ट्रात राजकारण होण्याचं कारण, महाराष्ट्रासारख्या पुरोगामी विचाराच्या महाराष्ट्राला जातीमध्ये भांडण्याचं, एकमेकामध्ये भांडण्याचं जे काम भाजप करते आहे, हे महाराष्ट्राची जनता कधी यांना माफ करणार नाही. नक्की माफ करणार नाही म्हणतात, पण चंद्रकांत दादा पाटील म्हणतात की मागास आयोग नेमा. हे बघा, मागास आयोग नेमला तुम्ही, म्हणजे गायकवाड समिती तुम्ही नेमली होती, आयोगच होता, गायकवाड आयोग होता. मग त्या आयोगाचं सुप्रीम कोर्टाने काय केलं. मागास आयोग आता नेमून आम्ही ओबीसीच्या आरक्षणाच्या बाबतचं त्याचं त्या पद्धतीचं पुन्हा आम्ही करू. पण त्याच्यातही माननीय सुप्रीम कोर्टाने सांगितलं की केंद्राने जिथपर्यंत आकडा देत नाही, कारण की जनगणना करण्याचा अधिकार हा केंद्र सरकारचा आहे, हा राज्यांचा नाही. त्यांचे आकडे ग्राह्य पकडले जातात, राज्याचे नाही. आणि म्हणून गायकवाड आयोगाची काय हालत झाली सुप्रीम कोर्टात ते आपण पाहिली. आजही आम्ही काही आकडे तयार करून ओबीसीचे आकडे आम्ही जाहीर केले तरी सुप्रीम कोर्ट ते केंद्राचेच आकड्याला मान्यता देणार आहे. म्हणून जिथं इलाज आहे, म्हणजे त्या भाजपच्या अध्यक्षांचं मी काय त्यांचं गुण गावं. आता खरं तर दिशाभूल करण्याचा प्रयत्न असा वाटतं. त्या ऑलरेडी दिशाभूल करतात आहेत, समाजाची दिशाभूल करतात आहेत. ओबीसींचे हत्यारे आहेत बीजेपी, ओबीसीवर अन्याय करणारे आहेत. ओबीसींच्या मतावर बीजेपी उभी झाली आणि ओबीसीलाच संपवायचं त्यांनी केलेलं धोरण, आणि त्याच्यामुळे ओबीसींचं हे नुकसान होते. एक शेवटचा प्रश्न आहे. पेट्रोल डिझेलचे दरवाढ होते, 100 रुपयाच्या वर पेट्रोल पोहोचलेलं आहे मुंबईमध्ये. चंद्रकांत दादा पाटील म्हणतात की राज्याने दर कमी करावे. राज्य दर कमी करेल काय. मनमोहन सिंग साहेबांचं सरकार होतं त्यावेळेस कच्च्या तेलाचे दाम जागतिक पातळीवर किती होते आणि आताचे भाव किती आहेत, आणि त्यावेळेस भाव किती होते, आताचे भाव किती आहेत, हे एकदा चंद्रकांत पाटलांनी तपासून घ्यावं आणि मग राज्यावर बोट दाखवावं. तुम्ही 18 रुपये रस्ते विकासाला घेता, 4 रुपये तुम्ही शेतकऱ्यांच्या विकासासाठी घेता, मग 18 रुपये तुम्ही रस्ते विकासाला घेताय, तर मग तुम्ही आता फॉरेनच्या कंपनीला, फॉरेनच्या लोकांना, तुम्ही विदेशी कंपन्यांना तुम्ही आता रस्ते विकलेले 4 लाख कोटीचे गडकरी साहेबांनी त्यांच्या नेत्यांनी. मग हे कशासाठी विकले. तुम्ही लोकांकडून पर लिटरवर 18 रुपये घेताय, पैसे झाले किती. लोकांच्या पैशाने रस्ते निर्माण करायचे, विदेशी कंपन्यांना बोलवून त्यांच्याकडून वेगळे अजून 4 लाख कोटी रुपये घ्यायचे. हा कुठला धंदा लावला आहे. तुम्ही देश विकायला निघालेले आहेत, देशाच्या लोकांना गरीब करायला निघालेले आहेत. 4 रुपये तुम्ही पर लिटरवर शेतकऱ्यांच्या विकासासाठी घेता. किती शेतकऱ्यांचा विकास केला. DAPचे भाव वाढवले, सगळ्या गोष्टी भाव वाढवल्या, शेतकऱ्यांच्या शेतीच्या मालाला भाव नाही. शेतकऱ्यांच्या विरोधात 3 काळे कायदे आणून शेतकऱ्यांना बर्बाद करायला तुम्ही निघाले. तर अशा परिस्थितीमध्ये त्यांना हे बोलण्याचा अधिकार नाही. आणि म्हणून मनमोहन सिंग साहेबांचं सरकार आणि आता तुमचं सरकार केंद्रातलं, याचा सगळं त्यांनी अभ्यास करावा
आणि मग त्याच्यावर बोलावं आणि मग राज्यावर बोट दाखवावं. धन्यवाद. या सगळ्या माहितीसाठी ते होते नाना पटोले, ज्यांनी स्पष्ट सांगितलं की केंद्रानं राज्याकडे बोट दाखवू नये. कॅमेरा पर्सन नरसिंगसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई.